हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तुमचं स्वागत आहे माझं एक नवीन व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ मी टेरेसवरून स्टार्ट करते कारण एवढं छान वातावरण झालं आहे. रिमझिम रिमझिम पाऊस पडतो आहे. झाडं एवढी छान छान झाली आहे, तुम्ही बघू शकता मागे. मग आज आहे संकष्टी चतुर्थी. आज आहे माझा उपवास. तुमचा पण उपवास असेल. मग पुढे बघत राहा माझा दिवस कसा जातो आहे, मी कुठे कुठे जाते. चला मग सुरू करूया आजच्या व्हिडिओ. माझ्या दिवसाची सुरुवात होते ग्लासभर गरम पाणीने. गरम पाणी पिलं की बॉडी एकदम ॲक्टिव्ह होते आणि फ्रेश वाटतं पुढचं काम करायला. मग आता फुलं तोडून घेऊया. देवपूजासाठी फुलं लागणार आहे. आज संकष्टी आहे. फुलं तोडून घेऊया. शेवंतीचे फुलं आलं आहे, गुलाबाचं एक आलं, मोगऱ्याची फुलं आली. जरा फुलं कमी दिसतात पावसामुळे. काळ्या हे झाल्या. चला आता टेरेसवरून फुलं तोडून आली आहे. आता संकष्टी आहे. आज नाश्ता तर काय करू शकत नाही. मग काय बनवायचं? मग मी ॲपल मिल्कशेक बनवणार आहे. तुम्ही काय खाता नाश्त्याला मला कमेंट करून नक्की सांगा. मग चला तुम्हाला दाखवते मी ॲपल मिल्कशेक कसं बनवते. साल काढायला आणि खिसणी ॲपल खिसायला. मग पहिलं एक पातेल्यात दूध घ्यायचं. फक्त ॲपल खिसलं तर ते काळं पडेल. दूध घ्यायचं. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही साखर टाकू शकता. साखर टाकायची आणि ॲपलची साल काढून ॲपल खिसून घ्यायचा. आता मी साल काढून घेते, मग तुम्हाला दाखवते ॲपल कसं खिसते. हे बघा, हे खिसणीने डायरेक्ट ॲपल खिसून घ्यायचं. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मिक्सरमध्ये पण लावू शकतात, पण हे असे चंक्स तोंडात येतात ॲपलचे, ते छान वाटतं खायला. असं खिसून घ्यायचं. आता मी घेते सगळं खिसून, मग तुम्हाला दाखवते कसं ज्यूस तयार झालंय मिल्कशेक. हे बघा, आपलं ॲपल मिल्कशेक तयार आहे. शॉर्ट अँड स्वीट. पटापट खिसून घ्यायचं, दुधात साखर टाकायची, झालं रेडी. आता मी माझ्या खालच्या खिडकीतल्या झाडांना पाणी टाकते. इकडे मी रोज पाणी टाकत नाही, 2-3 दिवसाने एकदा टाकते. खिडकीमध्ये झाडांना पाणी टाकून झालं की बाहेरचं अंगण झाडून घेते. अंगण साफ करणं सकाळी सकाळी खूप गरजेचं असतं. खूप घाण असते, पावसाची घाण उडून येते. मग बाहेरचं सगळं साफ करून घेते. हे बघा, साबुदाणा मी रात्रीच भिजवून ठेवलेला पाण्यात छान मऊ भिजलाय. आपण बनवून घेऊया आता खिचडी. कारण मी खाणारे फराळाला, पण बाकीचे खाणारे नाश्त्याला. मग बनवून ठेवायला पाहिजे म्हणजे ते लोक खातील. चला मग सुरू करूया. गॅस चालू केलाय. मी तुपात खिचडी बनवते. तुम्ही तेलात बनवत असेल तर तेलात बनवा. मी तुपात एकदम सिंपल. जिरं बिरं काही चालत नाही. जिरं, कोथिंबीर, आलं काहीच चालत नाही आमच्याकडे उपवासात. मग मी अशी सिंपल खिचडी बनवते. तूप घेतलं. आता तूप गरम झाले, त्यात मी मिरची कट करून टाकते. आम्ही जिरं बिरं काही टाकायला नाही, सिंपल मिरची टाकायची. मिरची थोडं परतून घ्यायचं. तुम्हाला पाहिजे तर यात बटाटा टाकू शकता. हे बघा, बटाटे जरा फ्राय करून झाले. आता त्यात मी साबुदाणा टाकेल. आमच्याकडे सगळ्यांना खूप आवडतं. माझा मुलगा टिफिनमध्ये पण नेतो, म्हणून मी थोडी जास्तच बनवते. आता त्यात मी मीठ टाकते. थोडीशी किंचित साखर टाकायची, छान लागतं गोड आणि त्याला परतून घ्यायचं जरा, नाही तर खालचं सगळं करतेल. आणि मग शेंगदाण्याचं कूट टाकून त्याला झाकून थोडा वेळ शिजून द्यायचं. चला मग
खिचडी फायनल बनल्यावर मी तुम्हाला परत दाखवते. ही आहे माझी सुंदर देवपूजा. संकष्टी चतुर्थीच्या दिवशीची देवपूजा. संकष्टी चतुर्थी हा हिंदू पंचांग अनुसार कृष्ण पक्षात येणारी चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात. वर्षात 12 चतुर्थी असते. हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. संकष्टी म्हणजे संकट निवारण करणारी तिथी. या दिवशी आपण उपवास करतो आणि गणेश भगवानचं पूजा करतो. गणपती बाप्पाचे प्रिय मोदक बनवण्याची प्रोसेस चालू आहे. तुम्हाला फुल व्हिडिओ उद्या येईल मोदकची रेसिपीचा. मग आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. उद्या भेटूया एक नवीन व्हिडिओ.